लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट 14वा हप्ता होणार आता वाटप। तसेच लाडकी सूनबाई नवीन योजना आली, डबल योजना दुप्पट पैसे। लाडकी बहीण योजना तर सुरू होतीच, आता आली लाडकी सूनबाई योजना। आता सर्व बँकांमध्ये होणार फक्त आणि फक्त पैसे वाटप। जून आणि जुलै महिन्याचे पैसे मिळाले, आता मिळणार ऑगस्ट महिन्याचे पैसे। सर्व पात्र बहिणींच्या बँक खात्यामध्ये एचडीएफसी बँकेचं अकाउंट असू द्या, बँक ऑफ महाराष्ट्राचं असेल, एसबीआय असेल, पोस्ट बँक असेल, कोणत्याही बँकेचं तुम्ही अकाउंट जोडलेलं असू द्या, सर्व बँकांमध्ये आता होणार फक्त आणि फक्त पैसे जमा। 100% आता होणार पैशाचं वाटप, 100% आता होणार पैशाचं वितरण। सर्व बहिणींना मिळणार ऑगस्ट महिन्याचा हप्ता, डबल योजना दुप्पट पैसे। लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची अपडेट। ही ऑथेंटिक जबरदस्त ओरिजिनल अपडेट आपण देत आहोत मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर। त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर आता आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात लेटेस्ट जबरदस्त अशी ऑथेंटिक रिअल अपडेट पाहणार आहोत। तर लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्यातील सुपरहिट लोकप्रिय योजना आहे, गेम चेंजर योजना आहे। तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आता लाडकी बहीण योजना जवळपास 1 वर्ष झालं सुरू आहे आणि व्यवस्थितपणे सुरू आहे। दर महिन्याला लाडकी बहीण योजनेचे पैसे बहिणींना, महिलांना मिळत आहेत। आता लाडक्या बहिणींसाठी तसेच महाराष्ट्र राज्यातील सर्व सुनांसाठी खूप मोठी खुशखबर आहे, महिलांसाठी खुशखबर आहे, आनंदाची अपडेट आहे। कारण की आता लाडकी बहीण योजनेसोबत लाडकी सूनबाई योजना सुरू होत आहे। म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये आता दोन योजना सुरू होत आहेत, लाडकी सूनबाई योजना, लाडकी बहीण योजना। महिलांसाठी खुशखबर, महिलांसाठी आनंदाची अपडेट। तसेच लाडक्या बहिणींसाठी अपडेट आलेली आहे, आता वाटप होणार आहे ऑगस्ट महिन्याचा हप्ता, 100% आता होणार पैसे जमा। आजची अपडेट पाहूया, ऑगस्ट हप्त्या संदर्भात काय आहे, कोणत्या तारखेला होणार ऑगस्ट हप्ता वाटप, डेट काय, टायमिंग काय, संपूर्ण अपडेट आता आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत। त्या अगोदर बघा, आजचा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडीशी नॉइज ऐकायला येऊ शकते, कारण की या ठिकाणी बघा संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या पाऊस पडत आहे। पाऊस आमच्या इथे तर कंटिन्यू पडत आहे, त्यामुळे या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडी नॉइज पाहायला मिळू शकते। ठीक आहे, नॉइज येऊ शकते, या व्हिडिओमध्ये थोडा खरखर असा आवाज येऊ शकतो, कारण की पाऊस कंटिन्यू आहे, पाऊस उघडायचं नावच घेत नाहीये। त्यामुळे व्हिडिओ बनवताना सुद्धा खूप सारे प्रॉब्लेम्सला फेस करावं लागत आहे। तर तुमचा जिल्हा कोणता, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात हे कमेंट मध्ये नक्की टाका। तुमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडत आहे का हे सुद्धा टाका। तर आता बघा, गडचिरोली जिल्हा, गोंदिया जिल्हा, भंडारा जिल्हा, नागपूर जिल्हा, वर्धा जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, यवतमाळ जिल्हा, अमरावती जिल्हा, अकोला जिल्हा, वाशिम जिल्हा, हिंगोली जिल्हा, नांदेड जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, बीड जिल्हा, परभणी जिल्हा, जालना जिल्हा, बुलढाणा जिल्हा, छत्रपती संभाजीनगर जिल्हा, जळगाव जिल्हा, नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, मुंबई सरबन जिल्हा, नाशिक जिल्हा, अहमदनगर जिल्हा, पुणे जिल्हा, सातारा जिल्हा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुंबई सिटी, रायगड, ठाणे या 36 जिल्ह्यापैकी तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात हे कमेंट मध्ये टाका। आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडत आहे की नाही, किंवा तुमच्या तालुक्यामध्ये, तुमच्या गावामध्ये पाऊस पडत आहे का नाही हे टाका, कारण की आमच्या इथे तर कंटिन्युअसली पाऊस आहे आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडीशी नॉइज येऊ शकते, तर त्याबद्दल सॉरी। ठीक आहे, आता आपण व्हिडिओमध्ये पुढे अपडेट पाहूया। तर त्या अगोदर तुम्हाला आपण हवामान अंदाज संदर्भात सुद्धा या व्हिडिओमध्ये अपडेट देणार आहोत। तर बघा, पुढील काही दिवसांसाठी हवामान अंदाज विभागाने देण्यात आलेला महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट। तर आता आपण रेड अलर्ट, येलो अलर्ट, ग्रीन अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट या संदर्भात अपडेट पाहणार आहोत। तर बघा कोणत्या जिल्ह्यासाठी काय आहे। तर बघा या ठिकाणी आज या ठिकाणी तारीख आहे 20 तारीख आहे। तर बघा या 20 तारखेमध्ये रेड येलो अलर्ट मध्ये हे सर्व जिल्हे असणार आहेत। तुमच्या जिल्ह्याचं नाव यामध्ये चेक करा। ऑरेंज अलर्ट मध्ये 20 तारखेला हे जिल्हे आहेत आणि रेड अलर्ट मध्ये ठीक आहे निरंक आहे, रेड अलर्ट नाहीये कोणाला। ठीक आहे, 21 तारखेला रेड अलर्ट होता, 18 तारखेला आणि 19 तारखेला, ते आता दिवस झालेले आहेत। ठीक आहे, त्यानंतर बघा 21 तारखेला या ठिकाणी बघा येलो अलर्ट या जिल्ह्यामध्ये असणार आहे आणि फक्त ऑरेंज अलर्ट असणार आहे पुणे जिल्ह्यामध्ये, पुणे घाट ठिकाणी। ठीक आहे, त्यानंतर उर्वरित बघा 22 तारखेला बघा या 4 जिल्ह्यामध्ये रत्नागिरी, पुणे घाट, सातारा घाट या ठिकाणी बघा थोडं येलो अलर्ट देण्यात आलेला आहे 22 तारखेला, बाकी ठिकाणी काही नाही, निरंक आहे। ठीक आहे, तर हा हवामान अंदाज आहे जो तुमच्यासोबत महत्वपूर्ण वाटला, त्यामुळे आपण शेअर केलेला आहे। ठीक आहे, आता आपण आपल्या व्हिडिओच्या मेन टॉपिक वरती येऊया। लाडकी बहीण योजना, लाडकी बहीण योजना 13 हप्ते वितरित झालेले आहेत, बहिणींना मिळाले 13 हप्त्याचे पैसे। किती पैसे मिळाले तर या ठिकाणी अपडेट पहा। पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये 13 हप्त्याचे पैसे जमा।
13 हप्त्याचे पैसे महिलांच्या बँक खात्यात प्रतिमाह 1500 रुपये प्रमाणे टोटल 19,500 रुपये जमा करण्यात आलेले आहेत। सर्व पात्र महिलांच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले आहेत। तुम्हाला पैसे किती मिळाले, किती हप्त्याचे पैसे मिळाले कमेंट करून नक्की सांगा। त्यानंतर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात आता थोडीशी धक्कादायक अपडेट येत आहे। तर ती धक्कादायक अपडेट काय आहे, ती धक्कादायक अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अपात्रतेच्या अटीनुसार योजनेचा लाभ घेतलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र नागरिक सेवा नियमांतर्गत आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत नवीन परिपत्रक 18 तारखेला जाहीर झालेला आहे। तर या परिपत्रक मध्ये काय म्हटलेलं आहे, तुम्ही या ठिकाणी हे परिपत्रक स्क्रीनशॉट घ्या किंवा तुम्ही व्हिडिओ पॉज करून सुद्धा हे परिपत्रक वाचू शकता। तर हे परिपत्रक आहे 18 ऑगस्ट 2025 महाराष्ट्र शासनाचं हे परिपत्रक आहे। तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ पॉज करून हे रीड करू शकता। ठीक आहे, ही धक्कादायक थोडीशी अपडेट आली होती लाडकी बहीण योजनेबाबत। आता लाडकी बहीण योजना आजची सर्वात मोठी अपडेट, आजची गुड न्यूज, महिलांसाठी खुशखबर, महिलांसाठी आनंदाची बातमी। तर आजची सर्वात मोठी लेटेस्ट आणि जबरदस्त अशी ऑथेंटिक अपडेट काय आहे, तर बघा, ऑगस्ट हप्त्याची सर्वजण वाट पाहत आहेत। काही दिवसा अगोदर जुलै महिन्याचा हप्ता हा पात्र महिलांच्या बँकांमध्ये 1500 रुपये जमा करण्यात आला होता आणि हा हप्ता रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर देण्यात आला होता। आता सर्व महिला वाट पाहत आहेत ते ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार। सर्व बहिणींचा कमेंटमध्ये हाच प्रश्न आहे की दादा ऑगस्ट महिन्याचे पैसे आम्हाला कधीपर्यंत जमा होतील। तर त्याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत। तर तुम्हाला सर्वांना बघा माहित आहे, तुम्हाला 12वा हप्ता म्हणजे या ठिकाणी बघा जुलै महिन्याचा हप्ता, ठीक आहे, जुलै महिन्याचा हप्ता सर्व महिलांना 13वा हप्ता जुलै महिन्याचा जमा झालेला आहे। ठीक आहे, आणि जुलै महिन्याचा हप्ता कधी जमा झाला, तर बघा, काही महिलांना 6 ऑगस्टला पैसे आले, काही बहिणींना 7 ऑगस्टला आले, काही बहिणींना 8 आणि काही महिलांना 9 ऑगस्टला रक्षाबंधन सणाच्या दिवशी सुद्धा पैसे जमा झाले होते। ठीक आहे, तर सर्व महिलांना हे पैसे मिळाले आहेत। तर आता आपल्या मराठी निकेत या युट्यूब चॅनल तर्फे गिव्हअवे केला जाणार आहे 2 पैठणी साड्या वाटपचा। पैठणी साड्या आपल्या चॅनल तर्फे एक नाही तर 2 पैठणी साड्या वाटप फ्री मध्ये दिल्या जाणार। अतिशय चांगल्या दर्जेदार क्वालिटीच्या या पैठणी साड्या असणार आहेत आणि ह्या 100% तुम्हाला मिळणार आहेत। तर बघा, ज्यावेळेस आपल्या चॅनलवरती 100K झाले होते त्यावेळेस आपण एक पैठणी साडी वाटप केली होती। आता आपल्या युट्यूब चॅनलवरती लवकरच 2 लाख सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण होणार आहे। 2 लाख सबस्क्रायबरची युट्यूब फॅमिली कंप्लीट होणार आहे। त्यामुळे आपल्या चॅनल तर्फे 2 पैठणी साड्या आता वाटप केल्या जाणार आहेत। तर या 2 पैठणी साड्या मिळणार आहेत लकी विनरला। तर या गिव्हअवे मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे। चांगल्या कमेंट्स करा, त्यानंतर आम्ही एक रॅन्डम कमेंट पिक करणार आहोत आणि जे पण लकी विनर असतील त्यांना त्यांच्या ऍड्रेस वरती ज्या दिवशी 2 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील त्या दिवशी पोस्टाच्या माध्यमातून 100% चांगल्या क्वालिटीची पैठणी साडी पाठवण्यात येणार आहे। तुम्ही सुद्धा जिंकू शकता पैठणी साडी। त्यामुळे सर्वांनी चांगल्या कमेंट्स करा आणि या गिव्हअवे मध्ये पार्टिसिपेट करा। ठीक आहे, आता आपल्या मराठी निकेत या युट्यूब चॅनलचं नेक्स्ट टार्गेट असणार आहे बघा, गोल्ड प्ले बटन म्हणजे 1 मिलियन सबस्क्रायबर। तर आपल्या चॅनलवरती 100K प्लस सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत। आपल्या चॅनलला सिल्वर क्रिएटर अवॉर्ड सुद्धा मिळाला आहे। आता आपलं नेक्स्ट टार्गेट असणार आहे 1 मिलियन गोल्ड प्ले बटन। ठीक आहे, त्यामुळे तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका। तुमचा एक सबस्क्राईब बटन आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट ठरत असतं। त्यानंतर हे अचीव केल्यानंतर आपलं नेक्स्ट टार्गेट असणार डायमंड प्ले बटनचं। हे सर्व टार्गेट्स आपल्याला अचीव करायचे आहे। हे सर्व पॉसिबल आहे आपल्या चॅनलवरील सर्व व्ह्यूअर्स सबस्क्रायबरच्या प्रेमामुळे। ठीक आहे, तुम्ही सर्वांनी सपोर्ट दाखवला तर नक्कीच आपण हे अचीव करू आणि मी सुद्धा तुम्हाला शब्द देतो आपल्या चॅनलवरती तुम्हाला महाराष्ट्र राज्यातील गव्हर्नमेंट योजनांसंदर्भात A to Z अपडेट सर्वात अगोदर देण्याचा प्रयत्न केला जाईल व संपूर्ण खरी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली जाईल। ठीक आहे, तसेच बघा, हे सर्व आपण अचीव केलेलं आहे। आपल्या चॅनलला सिल्वर क्रिएटर अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे आणि हे 100K नंतरचं लेटर आहे। 100K सबस्क्रायबर पूर्ण झाल्यानंतर याच्यावरती युट्यूबच्या सीईओची सही सुद्धा आहे। ठीक आहे, आता या ठिकाणी बघा, लवकरच आपल्याला 1 मिलियन सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण करायचा आहे। त्यासाठी तुम्हाला सर्वांना सबस्क्राईब बटन दाबणे खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे। आता महाराष्ट्र राज्यातील सर्व बहिणींसाठी खुशखबर आहे। सर्व जिल्ह्यामध्ये आता वाटप होणार आहे ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता वाटप। सर्व महिलांना आता पैसे मिळणारच आहेत। तर आता आजची जबरदस्त अपडेट आलेली आहे। काही महिलांना 1500 नाही तर थेट 3000 रुपये मिळतील। तर या महिला कोणत्या आहेत ज्या महिलांना थेट 1500 रुपये मिळणार आहेत? आता त्या संदर्भात आपण अपडेट पाहूया। तर बघा, बहिणींसाठी खुशखबर, महिलांसाठी आनंदाची अपडेट। तर बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये जुलै महिन्याचा हप्ता वितरणावेळेस जवळपास 16 जिल्ह्यातील 27 लाख महिलांच्या अर्जाची चौकशी प्रक्रिया चालू झाली होती।
16 जिल्ह्यातील ज्या महिलांच्या अर्जाची चौकशी होऊ लागली होती त्या महिलांच्या अर्जाची चौकशी अंगणवाडी सेविकांद्वारे घरोघरी जाऊन पूर्ण करण्यात येत आहे. ठीक आहे, बघा या ठिकाणी ही आजची अपडेट आहे. आता या महिलांना 3,000 रुपये कसे मिळतील, कोणत्या महिला असतील, तर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, ज्या महिला आता सध्या तात्पुरत्या स्वरूपात ज्या महिलांचा लाभ थांबवला आहे आणि त्या पुन्हा या योजनेमध्ये पात्र ठरतील, अशा बघा पात्र महिलांची यादी वेगळी आणि अपात्र महिलांची यादी वेगळी करण्यात येत आहे. या चौकशी त्यांना ज्या महिला पात्र होतील त्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3,000 रुपये जमा होणार आहे. तसेच ज्या महिलांना जून महिन्याच्या चौकशीमध्ये होत्या त्या महिलांना जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून एकत्रपणे 4,500 रुपये मिळू शकतात. तर हे अशा प्रकारे काही महिलांना 1,500, तर काही महिलांना 3,000, तर काही महिलांना थेट 4,500 रुपये सुद्धा जमा होऊ शकतात. अशी या ठिकाणी ऑथेंटिक अपडेट आलेली आहे. आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये वाटप होतोय 13वा हप्ता. तर सर्व महिलांनी या चुका टाळायच्या आहेत, तरच तुम्हाला मिळतील पैसे. पहिली गोष्ट, भरपूर बहिणींचं बँक खातं हे इनॅक्टिव्ह असतं, म्हणजे त्यांचं खातं बंद पडलेलं असतं. ठीक आहे, केवायसी वगैरे पूर्ण नसते, तर केवायसी पूर्ण करा. तुमचं आधार कार्ड जे आहे त्यासोबत बँक खातं सुद्धा लिंक ठेवा. ठीक आहे, हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की तुमचं आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक असेल तरच तुम्हाला पैसे येणार आहेत. ठीक आहे, आणि कारण की हे पैसे जे असतात हे डीबीटी मार्फत थेट तुमच्या आधार संलग्न बँकेत जमा होणार आहेत. त्यामुळे सर्वांना रिक्वेस्ट आहे, आधार कार्ड बँकेसोबत लिंक ठेवा, बँकेची केवायसी पूर्ण ठेवा, बँक खाते ऍक्टिव्ह असणे इम्पॉर्टंट असणार आहे. त्यानंतर दुसरी चूक टाळायची आहे. बऱ्याच लोकांचं काय विषय आहे, त्यांनी ज्यावेळेस आधार कार्ड काढलं होतं तेव्हापासून कधी त्यांनी ते आधार कार्ड अपडेटच केलेलं नाहीये, त्यामुळे सुद्धा तुम्हाला पैसे येण्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे आधार कार्ड अपडेट नसेल तर अपडेट ठेवा. ठीक आहे, सर्व डॉक्युमेंट वगैरे सर्व गोष्टी ओके ठेवा, तुम्हाला 100% पैसे मिळणारच आहेत. आता लाडकी बहीण नंतर महाराष्ट्र राज्यामध्ये सुपरहिट अशी योजना ठरणार आहे लाडकी सूनबाई योजना. तर नवीन योजना आलेली आहे. नवीन योजनेबाबत घोषणा केलेली आहे महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी लाडकी सूनबाई योजना केली जाहीर. ठाणे येथील कार्यक्रमामध्ये त्यांनी याबाबत अपडेट दिलेले आहे. तर बघा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते या योजनेचं अनावरण करण्यात आलेलं आहे. त्यांनी घोषणा केलेली आहे. तर या ठिकाणी बघा, महिलांसाठी आनंदाची अपडेट आहे. तर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, लाडकी सूनबाई ही जी योजना आहे ही योजना गडकरी रंगायतन या ठिकाणी होत असलेल्या मंगळागौर कार्यक्रमात होणार आहे या योजनेचं उद्घाटन. तर ही नवीन योजना लाडकी बहीण योजनेसारखीच आता महाराष्ट्र राज्यामध्ये लाडकी सूनबाई योजना सुरू करण्यात येत आहे. काही हेल्पलाईन वगैरे आता सुरू करण्यात येत आहे. याबद्दल सुद्धा अपडेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले आहे. आणि लाडकी सूनबाई योजनेसंदर्भात सर्वात अगोदर अपडेट आपण युट्यूब वरती मराठी निकेत या युट्यूब चॅनलवरती दिलेले आहे. त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम सगळीकडे शेअर करा, जेणेकरून ही महत्वपूर्ण माहिती तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचेल. तुमचा एक शेअर त्यांना महत्वाची माहिती मिळवून देऊ शकतो. ठीक आहे, आता आपण मेन टॉपिक वरती येऊया. लाडक्या बहिणींच्या बँक अकाउंटमध्ये आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी वाटप होणार आहे. तर बघा, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची अपडेट आहे. आता तुम्हाला जास्त प्रतीक्षा करावी लागणार नाही ऑगस्टच्या हप्त्यासाठी. ऑगस्ट महिन्याचा हप्ता आता महिलांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होत आहे. ऑगस्ट महिन्याचा हप्ता गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावरती जमा करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून माहिती मिळत आहे. ऑगस्ट महिन्याचा हा हप्ता फक्त पात्र महिलांच्याच बँक खात्यामध्ये 27 ऑगस्ट पासून जमा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.